रिफायनरीसाठी नाणारचा विषय मागे पडला आणि NGO काहीसे शांत झाले. मात्र पुन्हा प्रकल्पासाठी बारसू सोलगावचा विषय नुकताच चर्चेत आला आणि त्याबरोबर हे NGO पुन्हा तेथे उपटले. या NGOंचा एवढा विरोध या प्रकल्पाला का? मुंबईत 2 रिफायनरी प्रकल्प आहेत. हे NGO तेथे कसे राहतात? तेथे कोणाचे नुकसान झाले आहे? ॲसिडचा पाऊस तेथे कधी पडला? तेथे हजारो मेट्रिक टन कोळसा रोज जाळला जातो का? हे प्रश्न आता आक्रमक झालेल्या प्रकल्प समर्थक समित्यांच्या वतीने उपस्थित केले गेले आहेत. कोकणात कोणताही प्रकल्प आला की पहिल्यांदा तयार होते ती संघर्ष समिती. ही संघर्ष समिती असते प्रकल्पाला विरोध करण्यासाठी. प्रत्येक प्रकल्प कोकणात येऊ घातला की तयार होणारी संघर्ष समिती, या संघर्ष समितीतून तयार होते ते फक्त नेतृत्व. यातून सर्वसामान्यांना काय मिळतं हा प्रश्न आतापर्यंत अनुत्तरित राहिला आहे. कोकणात कोणताही प्रकल्प आला की सर्वात प्रथम तयार होते ती संघर्ष समिती. ही संघर्ष समिती असते ती प्रकल्पाला विरोध करायला. कोकणाचा आजपर्यंत हाच इतिहास राहिला आहे की कोणताही प्रकल्प आला की त्याला पहिल्यांदा विरोध आणि ही नकारात्मकता आतापर्यंत कोकणाने अनुभवली आहे. यातून होतं काय? यातून उदयास येतं फक्त नवीन नेतृत्व. सर्वसामान्यांच्या हाती काय पडतं तर काहीच नाही. आता राजापूर तालुक्यामध्ये एक सकारात्मक बाब पाहायला मिळाले. सोलगाव बारसू या भागात जी MIDC प्रस्तावित आहे, या MIDCच्या निमित्ताने या भागात रिफायनरी प्रकल्प यावा यासाठी एक समर्थन समिती, एक का 2 समर्थन समिती तयार झाली आहे. ही कोकणच्या इतिहासात सकारात्मक बाजू म्हणावी लागेल. आणि ह्या प्रकल्प समितीचे 2 समितीचे 2 अध्यक्ष आता आपल्यासोबत आहेत. नाटे भागातील जी समिती आहे समर्थन समिती, त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राणे आपल्यासोबत आहेत. तसेच गोवळ बारसू धोपेश्वर या भागाची समर्थन समिती झाली आहे. त्या समितीचे अध्यक्ष त्या भागातील बागायतदार आणि राजापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष हनीफ काजी हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया. डॉक्टर साहेब नमस्कार. मला असं म्हणायचं आहे की आतापर्यंत कोकणाच्या इतिहासात आपण हे बघतोय की प्रकल्प आला की विरोध, ही नकारात्मकता बाजूला करून कुठे एक सकारात्मक भूमिका तुम्ही घेतली आहे आणि एक समर्थन करणारी रिफायनरी यावे यासाठी समर्थन करणारी समिती आपण केली. ही समर्थन समिती करावी असं आपल्याला का वाटलं? नमस्कार, मी डॉक्टर सुनील राणे, माजी विभाग प्रमुख शिवसेना. समर्थन समिती का व्हावी याचं कारणच असं आहे की कुठलाही होऊ बघणारा प्रोजेक्ट, तो रिफायनरी असेल आणि आयलॉग असेल, कुठली MIDC, आता MIDC मंजूर आहे, MIDC मध्ये लघु उद्योग येणार आहे, त्याचा विस्तार होणार आहे. परंतु आता प्रामुख्याने जे मुंबईहून येणारी काही मंडळी आहेत, NGO आहेत, ती लोक येऊन इकडच्या लोकांची पहिली माती फिरवणं, त्यांना नको त्या गोष्टी, म्हणजे ज्या गोष्टी कधीही कंपनीकडून होत नाही, त्याचा कुठलाही अभ्यास केला जात नाही आणि अशा काही गोष्टी त्या लोकांच्या माती भरून विरोधाची भूमिका तयार करणं. बरं, ह्यासाठी मी मग डॉक्टर म्हणून किंवा अनिभाई म्हणून आम्ही जे समर्थनासाठी आज उतरलोय, ह्याचं कारणच असं आहे की इथे आयलॉग जेटी आली होती आणि आयलॉग जेटीसाठी सगळ्यांनी सगळं म्हणजे ह्या पंचकृषीतल्या सगळ्या ग्रामपंचायतींनी म्हणा, नाटा ग्रामपंचायतीने त्याला सहमती दर्शवली होती, सगळ्यांचं त्याला सहकार्य होतं. आणि इतकं असून सुद्धा राजकीय पुढाऱ्यांनी म्हणा, अन्य जे NGO होते त्यांनी त्याच्यामध्ये दुधामध्ये मिठाचा खडा टाकून ती आयलॉग कंपनी थांबवली. आज गेले 4 वर्ष ही कंपनी थांबवून ह्यांनी काय निष्पन्न केलं, किती रोजगार दिले, किती लोकांच्या हाताला काम दिलं, हा मोठा प्रश्नच आहे ना. म्हणून त्यासाठी आम्ही प्रामुख्याने एक समिती नेमण्याचा उद्देश हाच आहे की एक समर्थनाचं लोकांपर्यंत याचं प्रबोधन व्हावं, लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, कंपन्या का आल्या पाहिजेत, कशाला आला पाहिजे, कोकणाचा विकास कशातून आहे हे सांगण्याचं आमची प्रामाणिक हे आहे. म्हणजे प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत. बारसू सोलगाव या परिसराची एक समर्थन समिती झाली आहे. त्या समितीचे अध्यक्ष आहेत हनीफभाई काजी. हनीफभाई काजी राजापूरचे माजी नगराध्यक्ष तर आहेतच, पण याच भागातील ते एक बागायतदार सुद्धा आहेत. त्यांना पूर्ण राजापूरचा चांगला अभ्यास आहे आणि एक समर्थक म्हणून किंवा एक रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष म्हणून आणि एक बागायतदार म्हणून हनीफभाई, आपण या प्रकल्पाकडे कसे पाहताय? नमस्कार, मी हनीफ मुसा काजी, माजी नगराध्यक्ष राजापूर. 2019ला ज्या वेळेला
महाराष्ट्र शासनाने MIDCची अधिसूचना जारी केली. जी अधिसूचना जारी केली त्या MIDC संदर्भात आम्ही सुद्धा त्या भागातल्या नागरिकाने आमची हरकत दाखल केली. त्याचं कारण एकच होतं की अधिसूचना जारी झाल्यानंतर जे आमच्या त्या भागात कुठले उद्योग येणार, ही MIDC कुठले उद्योग येणार, काय आणणार, ह्याची कुठलीही शासनास्तरावर कुठलीही आम्हाला माहिती न दिल्यामुळे आम्ही त्या प्रस्तावित MIDCसाठी आमचं त्यावेळेला विरोध होता. परंतु ज्या वेळेला असं आम्हाला समजलं की इथे रिफायनरीसारखं एक मोठी अशी प्रचंड मोठी कंपनी या आपल्या बारसू, सोलगाव, देवाचा कोटणं ह्या भागात जेव्हा येऊ घालली आहे, तर त्या रिफायनरी कंपनीचं आम्ही स्वागत केलं. त्याचं कारण एकच की राजापूर तालुक्याचा आणि पूर्ण कोकण पट्ट्याचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर रिफायनरीसारखी एक चांगली अशी जी आज पूर्ण देशात एक नंबरची कंपनी या राजापूरसारख्या या तालुक्यात आमच्या होऊ घालते, त्याच्यासाठी आम्ही त्या कंपनीचं स्वागत केलं. दुसरी गोष्ट आहे की विरोध करताना प्रत्येक गोष्टी कुठल्याही काय आलं तर विरोध करायचा, एवढंच आमच्या ह्या ज्या NGO मार्फत जे लोकांना जे माती भडकवण्याचं काम चालू आहे, ह्या NGOला मी एकच सांगेन की तुम्ही गेली 4 वर्ष आम्ही नानासारख्या ठिकाणी रिफायनरी विरोधक म्हणून आम्ही तुम्हाला बघतोय आणि गेल्या वेळेला तुम्ही प्रत्येक वेळेला तिथे शब्द दिलाय की आम्ही चांगले उद्योगधंदे आणून हाताला तरुणांना रोजगार देऊ, असा त्यांचा जो खोटं बोलून रेटून बोलले होते, तर अद्याप 4 वर्ष कुठेही त्यांचा त्या उद्योगाचा टांगपत्ता नाही आहे. आणि त्याचप्रमाणे ह्या राजापूर तालुक्याचा जर कायापालट व्हायचा असेल तर रिफायनरीशिवाय पर्याय नाही. का तर आमचं सुद्धा असंच मत होतं की एखादा ह्या प्रकल्प हा विनाशकारी असेल किंवा आमच्या जमीन कलम लागवडीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी बाधित असेल, परंतु ज्या वेळेला आम्ही त्यांच्या कंपनीच्या तज्ज्ञ लोकांशी ज्या वेळेला आम्ही चर्चा केली त्यावेळेला आमचं शंकाचं निरासन झालं. मी एकच सांगेन की प्रत्येकाला कोणाला जर शंका असेल तर तुम्ही त्या कंपनीच्या जो कोण तज्ज्ञ असेल त्याच्याशी आम्ही तुमची बसून त्यांची समोरासमोर हेड टू हेड आम्ही तुमची विचारांची देवाणघेवाण करायला आम्ही तयार आहोत. परंतु या येणाऱ्या कुठल्याही भूलतापेला न बळी पडता आपण राजापूरचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही या रिफायनरी कंपनीचं स्वागत करतोय. हनीफभाई, बारसू आणि सोलगाव परिसरातील एक बागायतदार आहे. या रिफायनरीला विरोध करणारे काही लोक आहेत, ते असं प्रचार करतायत की या रिफायनरीमुळे या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प लावला जाईल, साधारणतः 1800 मेट्रिक टन इतका कोळसा या भागात जाळला जाईल आणि या कोळशाची राख संपूर्ण या परिसरावर पसरेल, संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होईल. तर एक बागायतदार म्हणून आपण याकडे कसं पाहताय? सर्वप्रथम तर हा जो अफवा जी उठवलेली आहे की 1800 मेट्रिक टन कोळसा या कंपनीला लागणार आहे आणि तर सर्वप्रथम मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो, आम्ही कंपनीच्या अगदी सर्वांपर्यंत आम्ही हा विषय मांडला होता. त्या कंपनीने आम्हाला स्पष्टपणे अगदी सांगितलेलं आहे की ह्या कंपनीत कुठल्याही पद्धतीत कोळशाचा वापर होणार नाही. दुसरा प्रश्न राहिला त्यांचा 1800 मेट्रिक टन कोळसा. एक तर आपण सर्वसामान्याने विचार करावा की कोळसा हा आधी आपल्या जवळपास तरी कुठे आहे का. आपल्याला जर कोळसा जर आणायला जायचं असेल तर इथून कमीत कमी 1600 किलोमीटर लांब चंद्रपूरपर्यंत आपल्याला कोळशासाठी जावं लागेल आणि तो जो येणारा कोळसा त्याचा येणारा अर्निंगचा म्हणजे जर 1800 मेट्रिक टन जर कोळसा असेल तर माझ्या माहितीप्रमाणे एका ट्रकात 10 टनाची RTO पासिंगचा त्यांचा पासिंग आहे. अशा 18,000 गाड्या एका टायमाला ह्या रस्त्यावर जाऊ शकतील का, हा एक खोटे नाटे सगळे हे आरोप करून किंवा कोळसा एवढा येणार, इथे कोळशाची राख होणार आणि वर तो पर्यावरणाला धोका होणार, हे गेल्या वेळेला आम्ही नानारला सुद्धा ऐकलं होतं यांचा हाच विषय. आज तीच कागदपत्र घेऊन आज ती बारसू सोलगाव ठिकाणी हेच पर्यावरणवादी फिरताना आपल्याला दिसत आहेत. तर मी त्या आमच्या ग्रामस्थांना एक विनंती करेन की त्यांनी या कुठल्याही भूलतापेला बळी न पडता तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही त्या कंपनीपर्यंत त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचा. तुम्हाला जर पोहोचता आलं नाही तर आमच्याशी संधान बांधा. मी असेल किंवा राणेसाहेब असतील
यांच्याकडे तुम्ही आमचे फोन नंबर सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही आमच्याशी संधान बांधा, आम्ही तुम्हाला त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर हेड टू हेड बसू. दुसरी गोष्ट आपण म्हणालात की बागायतीसाठी, तर मी सांगेन आजपर्यंत तुम्ही परवाचा आपला एक लेख आला होता वर्तमानपत्रातून की जिथे आंब्याची कुठली रिफायनरी ती आपण जामनगरमध्ये 1,00,000 आंब्याची झाडं आहेत आणि त्यांचं त्या जामनगरमध्ये त्या 1 एकरचं वार्षिक उत्पन्न आणि आपल्या इथलं याची तफावत जर बघितली तर आपण त्या जामनगरपेक्षा पाठीमागे आहोत. होणाऱ्या ह्याच्यात जो बदल होतोय, आज जो आपल्या निसर्गाचा जो बदल आहे, त्या बदलात आपल्याला आपले शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आलेले आहेत आणि त्यामुळे ही कुठलीही अफवा आम्ही त्याला बळी पडणार नाही आणि आम्हाला ते मान्य नाही. आणि ह्या लोकांनी, पर्यावरणवाद्यांनी इथे येऊन नाहक लोकांची माती भडकवू नये, एवढंच मी त्यांना या माध्यमातून इशारा देतोय. प्रकल्पाला विरोध करणारे जे काही लोक आहेत ते जाणीवपूर्वक गावागावात जाऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करत असतात असं बोललं जातं. याच्यामध्ये वंध्यत्व येणं म्हणा किंवा गावामध्ये आम्लयुक्त, या रिफायनरीमुळे आम्लयुक्त पाऊस पडेल, लोकांना कॅन्सर होतील, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग होतील असे प्रचार केले जातात आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत अशा प्रकारचा प्रचार केला जातोय. याकडे तुम्ही कसं पाहताय डॉक्टर साहेब? कसं आहे माहिती आहे का, ज्याला त्या विषयाची नॉलेज नाही, तो विषय त्याला कळलाच नाही, ती माणसं एक सर्वसामान्य माणसांना सांगत असताना माझं असं मत आहे की त्या माणसाने विचारलं पाहिजे, तू तज्ज्ञ आहेस का त्याच्यातला, तू त्या विषयातलं स्पेशालिस्ट आहे का? आज मग आम्लयुक्त पाऊस पडणार. आज मुंबईमध्ये चेंबूरमध्ये 4 किलोमीटरच्या परिसरामध्ये, चेंबूरला रिफायनरी आहे, 4 किलोमीटरच्या परिसरामध्ये आज जवळपास 8 ते 9 लाख लोक राहतात. मग त्यांना किती जणांना कॅन्सर झाला, टाटा मेमोरियलला किती लोक तिथे ॲडमिट झाले, त्यानंतर आम्लयुक्त पाऊस पडल्यानंतर तिकडे ज्या स्किन इन्फेक्शन झालं किती लोकांना, असं कुठलं रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे आहे? कुठलं त्यांनी असं रिसर्च केलं आहे की जेणेकरून लोकांवरती होणारे दुष्परिणाम, मग जर हे अशा पद्धतीचं जर चेंबूरसारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी जर रिफायनरी असेल आणि तिथे अशा पद्धतीची हे लोक सांगतात, एखादं गटार दाखवतात, झोपडपट्टी दाखवतात, बघा हे असं आहे, हे तसं आहे, हे रिफायनरी कंपनीमुळे झालेली दुर्दशा आहे. ॲक्च्युली ती कंपनी जी तिथे चेंबूरमध्ये आहे, ज्यांना कोणाला पाहायची असेल, मी कंपनीच्या माणसांना विनंती करेन की ह्या मंडळीला घेऊन ते दाखवा प्रत्यक्षात किती सुविधा आतमध्ये आहे, गार्डन कसं आहे, स्विमिंग पूल आहे, तिथे पूर्ण डेव्हलप झालेलं एरिया आहे आणि ह्या ज्या थोटान लोकांपर्यंत पोहोचवतात. मग मला एक सांगा, मग आज आपली मुलं मुंबईमध्ये का जातात नोकरीसाठी? नोकरीमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी MIDC नाही आहेत का? चेंबूरसारख्या ठिकाणी रिफायनरी नाही आहे का? मग त्यांना बोलवून घ्या ना गावात. आज जर आम्ही असं कंपनीने सांगितलं की इतक्या वेकेन्सी खाली आहेत, इतक्या जागा ह्या कंपनीमध्ये, रिफायनरीमध्ये भरती आहे, मग हीच मुलं तिकडे जाऊन काम करू शकतात. पण तोच प्रोजेक्ट जर आपल्या गावात आला, आपल्या आईवडिलांबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर राहून जर त्यांना नोकऱ्या करण्याची संधी मिळणार असेल तर का नाकारतायत ही मंडळी? बरं, जी नाकारतायत तो भाग सोडा, ह्या आमच्या गरीब जनतेला खरंच काय कळत नाहीये, परंतु ज्यांना कळतंय ती त्या माणसाने, सुज्ञ माणसाने पुढे येऊन लोकांपर्यंत ह्याचा प्रचार केला पाहिजे, लोकांपर्यंत ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की बाबांनो, कुठेही कॅन्सर होत नाही आहे, कुठल्याही प्रकारचा त्वचारोग होत नाही, कुठेही तुमची मुलं व्यंगत्व होणार नाही आहे. हे काय रेडिएशन आहे का? हे रेडिएशनने होणारे प्रोजेक्ट आहेत. ह्याच्यामध्ये रेडिएशन कुठलं होणार आहे? जर तुम्हाला जे विरोध करणारी मंडळी आहे, तुम्हाला खरंच तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर समजत नसेल ना तर या माझ्यासमोर, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं देईन. जर तुमचे प्रश्न खरोखर बरोबर असतील आणि जर तुम्ही आम्हाला पटवून देणार असाल तर मी तुमच्याबरोबर विरोधामध्ये उतरेन. परंतु नाहक प्रोपगंडा करू नका, नाहक कुणालाही उगाचच बळी पाडू नका. आणि नाहीतर तुम्ही 4 वर्षात किती प्रोजेक्ट आणलात ते आम्हाला पहिलं सांगा. का लोकांच्या हाताला काम नाही दिलं तुम्ही? का लोकांची दिशाभूल करत राहिलात?
बाकी शेवटी जनतेच्या हातात आहे, जनतेने सहकार्य करावं असं मला वाटतंय. कुठल्याही प्रकारचा रोगराई होणार नाही ह्याची ॲज अ डॉक्टर म्हणून मी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो. रिफायनरी विरोधक अजून एक मुद्दा याच्या प्रचारामध्ये आणतात विरोधाच्या, की या भागात जर रिफायनरी झाली तर या रिफायनरी झाल्यानंतर महिलांना विशिष्ट प्रकारचे आजार होतील, त्यांना बंधत्व येतील, मुलं होणार नाहीत आणि मुलं झालीच तर ती विकलांग तयार होतील, असा एक प्रचार केला जातो. या प्रचाराकडे आपण कसं बघताय? जर आज इतके देश आहेत, प्रत्यक्षात युद्ध करण्यासाठी विमानं आणि बंदुका का लागतात हो? जर असतं केमिकल तर देशावरती असंच कोणीतरी सोडून दिलं असतं की ह्या देशातून त्या देशात जाऊन देते केमिकल आणि त्याच्यातून विकलांग होऊन दे. अरे हास्यास्पद गोष्ट ही कळली पाहिजे लोकांना. असं कुठलंही केमिकल नाही आहे की जेणेकरून ते हवेतून गेलं आणि त्यांची आपल्या मात्यांना भगिनींना ज्या महिलांना जे काय आजार आहे विकलांग होतील असं त्यांचं मत आहे. तर त्यांना आपल्याला कुठेतरी देशाच्या अमेरिकेत वगैरे फ्रान्स जर्मनीला पाठवायला पाहिजेत की ते कशाला प्रत्यक्षात बॉम्बगोळे सोडतील, हे काय करतील, काय गरज नाही, ह्यांनाच पाठवूया आणि ह्यांना सांगूया पुढे प्रचार करा. हे NGOचं एक केलेलं एक थोटांड आहे. ही NGO माणसं खूप लोकांना काही सांगणार, विकलांग होतील, हे होतील, तुम्हाला मुलं होणार नाहीत, झाली तर ते कॅन्सर बाधित होतील. तर मग तुम्ही का त्या 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर राहता तिकडे? मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही चेंबूरपासून रिफायनरी आहे त्याच्या 5 किलोमीटर अंतरावरती तुम्ही राहताय. हे थोटांड आहे, याच्यावरती फार का कोणी जनतेने लक्ष द्यावं असं मला काय वाटत नाही. कोकणचा जो मुख्य व्यवसाय म्हणून ओळखला जातो तो शेती, आंबा बागायत आणि मासेमारी. आपल्यासोबत असलेले हनीफबाई हे स्वतः आंबा बागायतदार आहेत, तसेच ते स्वतः मच्छीमार देखील आहेत. या NGO कडून असं सांगितलं जातंय की या प्रकल्पामुळे आंब्यावर परिणाम होईल, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मासेमारीवर सुद्धा परिणाम होईल, मासे नष्ट होतील. तर एक मच्छीमार म्हणून आणि आंबा बागायतदार म्हणून तुम्ही याकडे कसं बघताय? मी एक आंबा बागायतदार आहेच आणि मच्छीमार सुद्धा आहे. मी या विरोधी जे कोण NGO वाले आहेत त्यांनी परवाच एक पत्रक माझ्या हाताशी आलं होतं आणि त्या पत्रकात असा उल्लेख होता की एक कलम बागेतला हा वार्षिक 50,000 रुपये उत्पन्न देतो. तर मी त्या NGO वाल्यांना मी एक खुलं ओपन चॅलेंज देतो, साहेब माझी 1200 कलमं आहेत, 1200तले मी 600 कलमं वर्षाला तुम्हाला 25,000 रुपयांनी देतो. हे जर तुम्ही उद्या जर येऊन माझ्याशी करार जर केला तर मी उद्या तुमचा करार ज्या दिवशी होईल त्या दिवशीपासून मी तुमच्या विरोधक समितीत सामील व्हायला मी स्वतः हनीफ काझी अध्यक्ष या नात्याने मी तयार आहे. उगाच काहीतरी लोकांना बोलतापा देऊन एक तर आंबा बागायतदारांची परिस्थिती अशी आजची या कोकणातली झालेली आहे की हा निसर्गाचा जो प्रकोप होतो या गेली 3-4 वर्ष आपण सगळे बघतोय. आज कोरोनामुळे आंबा बागायतदार देशोट धडीला लागले आहेत, कर्जबाजारी झाले आहेत आणि कुठलाही गेली 4 वर्ष जो NGO इकडे नाणार परिसरात ज्या पद्धतीत आपल्या वल्गना करत होता त्या कुठल्याही पद्धतीत ती NGO कुठली कंपनी किंवा त्यांचे जे कोण मोठे पुढारी असतील त्यांचे जे आता अंतर्गत जे आपण म्हणतो की अफवा सोडणारे कधीही कुठल्याही गावावस्तीत आजपर्यंत या कोरोनाच्या महामारीत सुद्धा किंवा हे वादळ येऊन गेलं तेव्हा सुद्धा कुठेही ते फिरकले नाहीत, ना आमचा कोणाचा विचारपूस केला. परंतु आज ज्या वेळेला रिफायनरी प्रकल्प नाणार वगळून सोलगाव बारसूला जेव्हा येतोय असं ज्या वेळेला कळलं त्यांना त्यावेळेला ते पुन्हा पुनर्जीवित ते NGO झालेले आहेत. मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो, एक तर आमचं आव्हान स्वीकारा, अन्यथा तुम्ही या मार्गातून तुम्ही ह्या भागात कुठल्याही पद्धतीत विरोध करण्यासाठी तुम्हाला नैतिक अधिकार नाही आहे. दुसरा प्रश्न राहिला मच्छीमारीचा. मी तर सांगेन ज्या अख्ख्या पूर्ण भारतात जिथे ह्या रिफायनरी प्रकल्प आहेत तिथे सर्वात मच्छीमारीचे मोठे हब आहे. मुंबई असो, कोचीन असो, मग विशाखापट्टणम असो, परंतु तिथे कुठेही मासेमारीवर गड्डांतर आलेलं नाही आणि ही निव्वळ थोटांत अफवा आहे. म्हणूनच मी यांना सांगू इच्छितो की सर्वांना की तुम्ही ह्या कंपनी संदर्भात पूर्ण माहिती घ्या किंवा तुम्हाला जर या NGOना सुद्धा मी एक आवाहन करीन
जर तुमच्याकडे जर ह्या संदर्भातली खरी माहिती असेल किंवा तुम्ही इथे येऊन आमच्याशी या चर्चा करा, आपण तुमच्याशी डायरेक्ट डिबेट करायला तयार आहोत. आमचा बाकी प्रश्न कुठलाही नाही आहे. आमचे तरुण रोजगार निर्मिती गेल्या 70 ते 80 वर्षापासून हा तालुका आमचा अगदी विकासापासून वंचित राहिला आहे. तर या रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून या राजापूर तालुक्याचा आणि नव्हे तर पूर्ण कोकणाचा सर्वांगीण विकास होणार आहे. तर त्यांनी ह्या भानगडीत पडू नये असा माझा ठाम सांगणं आहे. जरा मागे तुम्हाला आठवत असेल की पुऱ्या देशातला सर्वात एक जो मीडियावरचा जो कार्यक्रम आहे कोण बनेगा करोडपतीमध्ये आमचे महानायक अमिताभ बच्चनजी याने तिथे त्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न विचारला होता एका स्पर्धकाला की जामनगरमध्ये एक्सपोर्ट होणारा कुठलं तिथलं एक हे आहे म्हणजे काय आहे. तर तिथे त्याचं उत्तर असं होतं की ते एक्सपोर्ट होणारा बाकी कुठलं काही नसून तो जामनगरचा आंबा. म्हणजे जर रिफायनरी तिथे आहे जामनगरमध्ये आणि जामनगरचा आंबा जर एक्सपोर्ट होत असेल तर मग राजापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी काय मोठं नवीन दुसरं कुठलं काय आहे. डॉक्टर साहेब, आपल्या ह्या भागातले जे लोक आहेत बरेचसे लोक ते लगेचच विरोध करण्याच्या मानसिकतेत काय येतात किंवा जेव्हा काही विरोधक येऊन सांगतात तेव्हा त्याला अनुमोदन द्यायला लगेच का तयार होतात, असं का होतंय? ह्याचाच गैरफायदा हे लोक एनजीओ कंपनी घेते. म्हणजे एनजीओ जी फील्ड आहे तीच लोक ह्याचा फायदा घेतात आणि तो फायदा घेऊन गरीब जनतेला, ह्या कोकणातली माणसं खूप भोळी बाबडी आहेत, त्यांना जो येऊन सांगेल की तुमचं असं होणार आहे, तुमच्या घरामध्ये असं होईल तसं होईल, तुमचं गाव उठवलं जाईल, त्यानंतर तुमचे घरं दारं देवळं ह्याच्यावरती फार मोठी संकट येऊ शकतात, आंबा पिकणार नाही, तुमची शेती पिकणार नाही, कुष्ठरोग, हे अनेक कारणं हे लोक ज्या वेळेला सांगून रेटून सांगतात त्यावेळेला ते पूर्ण विश्वास त्यांच्यावर ठेवतात. बरं, हे करत असताना त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे की एखाद्या गावातला एक पुढारी बघणार, त्याची किती ताकद आहे त्या गावामध्ये, त्याला जाऊन भेटणार, त्याच्याशी संबंध वाढवणार आणि त्याला आधी पहिला हँडल देऊन पूर्ण तयार करणार आणि नंतर तो माणूस गावामध्ये जाऊन प्रत्येक आपल्या लोकांना सांगणार. मग एक दिवशी त्यांच्याकडे येणार, देवळात कुठेतरी मीटिंग घेणार, 100-150 लोक जमवणार आणि मग त्यांच्यासमोर ते व्यवस्थित प्रबोधन करून त्याच लोकांना, त्याच माणसांना ही लोक कामाला लावणार. पत्रकार द्या, ही लोकांपर्यंत पोचवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मंडळी अशा पद्धतीने काम करतात की जर कंपनीवाले तुमच्याकडे कोण आले की कंपनीवाले तुम्हाला काही सांगण्यासाठी आले तर त्यांना घेऊ नका, त्यांचं ऐकू नका किंवा ते म्हणाले की तुमच्याशी आमची एक चर्चा करायला पाहिजे, ती एकही चर्चा ही माणसं करत नाही, करायला देत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे जर कंपनीवाले किंवा जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी जर त्यांच्याशी मीटिंग घेतली आणि ज्या काय बेसिक गोष्टी आहेत त्या जर सांगितल्या, व इथे विस्थापन नाही आहे, ड्रेनेजची लाईन सोडली जाणार नाही आहे किंवा तुमच्या शाळा कॉलेजेसचं चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट केले जाईल, रस्ते वाढवले जातील, ह्या सगळ्या सुविधा ज्या वेळेला कंपनीवाले त्या लोकांना सांगतील किंवा तुमच्या महिला बचत गट आहेत त्यांच्यासाठी ही मंडळी अशा पद्धतीने कॅटरिंगचा असेल तो तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट डायरेक्ट देऊ शकतील. तुमच्या हाताला आज नाही म्हटलं तरी एक महिला बचत गटातली महिन्याला 1,000 ते 1,500 रुपयेच मिळतात. परंतु जर ह्या कंपनीने डायरेक्ट जर करार करून द्यायला तयार आहे ह्या बचत गटांना आणि जर त्यांना 400 रुपये जर पर डे मिळत असेल आणि त्याच्यावरती जो काय त्यांचा खर्च म्हणजे जे काय होणारा आहे खर्च म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती अनेक त्यांना उत्पन्न मिळेल, तो समान पैसा सगळ्या टीमला दिला जाईल. जर ह्या महिला बचत गटांच्या हाताला काम मिळणार, त्यांचं चांगलं एक कुटुंब ते चालवू शकतील महिला सक्षमपणे, हा सगळा विषय आहे. आणि ही जनता आपली भोळी बाबडी आहे. जरा प्रकल्पाला विरोध करायचा म्हटलं की सर्वसाधारण एखादा मोठा प्रकल्प येत असेल तर त्या अनुषंगाने पाण्याची व्यवस्था करावी लागते. मग अशा वेळी एखादं मोठं धरण उभारलं जाणार, असं जसं रिफायनरी प्रकल्प येणार म्हटल्यावर त्या निमित्तानं एक मोठं धरण बांधलं जाईल, गावाच्या गावं उठवली जातील, सर्व तुम्ही पाण्याखाली जाल, असा एक प्रचार वारंवार केला जातो. याबद्दल हनीफ भाई आपल्याला काय वाटतं?
नाही, सर्वप्रथम आम्ही ह्या संदर्भात या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही आमची खात्री होती, आम्हाला जी शंका होती त्याचं सुद्धा निरसन आम्ही करून घेतलं आहे. त्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी आम्हाला ह्या भाषेत सांगितलं सगळ्यांना की या रिफायनरी कंपनीला धरणाची आवश्यकता नाही. राहिला प्रश्न विस्थापित होण्याचा, तर MIDCला जी शासनाने जी अधिसूचना काढली 2300 एकर आणि त्या 2300 एकरच्या आजूबाजूची जी 10-11 हजार एकर जी जमीन आहे उर्वरित बारसू आणि सोलगाव देवाचं गोठणं ह्या पठारावरती उर्वरित जमीन आहे, ती रिफायनरीला प्रकल्पासाठी द्यावी. आणि ह्या प्रकल्पातून घरं उठणार म्हणताय किंवा धरण बांधून ते फुटलं तर ती पूरस्थिती निर्माण होऊन मग ते तिथे प्रसंग निर्माण होतील, तर धरणाचा विषय संपलेला आहे माझ्या दृष्टीने. आणि दुसरी गोष्ट, इथे कुठल्याही पद्धतीत कुठल्याही घरादाराला विस्थापित व्हायची गरज नाही आहे, ना मंदिर जातोय ना मशीद जाते. तर ह्या प्रकल्पासाठी इथे ही योग्य जागा आहे असं आम्हाला वाटतं. रिफायनरी प्रकल्प हा रेड कॅटेगरीत मोडतो असं NGOचं पत्रक कालच माझ्या निदर्शनाला आलं. आणि ज्या वेळेला हे पत्रक आलं रेड कॅटेगरीमध्ये मोडतो, आम्ही या दुर्गम भागात राहणारी लोक आहोत, आम्हाला काय या एवढ्या व्हायचं हे नाही. पण ज्या वेळेला NGOची पत्र आमच्या हातात पडतात, का तर आम्ही 4 वर्ष यांच्या भूलतापांना बळी पडून अक्षरशः मेटाकुटीला आलेलो आहे. आणि ज्या वेळेला NGOची ही पत्रकं आमच्या हातात पडतात त्यावेळेला आम्ही मग सर्च करायला सुरुवात करतो की बॉय हे रेड याच्यात कुठले कुठले उद्योगधंदे आहेत. तर ज्या वेळेला आम्ही जेव्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ह्या रेड झोनमध्ये आपल्याला दूध उत्पादन, बंदरे, हॉस्पिटल, पंचतारांकित हॉटेल असतील, हे सुद्धा रेड कॅटेगरीमध्ये मोडतात. मग जर हे रेड कॅटेगरीमध्ये मोडत असतील, मग फक्त रिफायनरीज प्रकल्प रेड कॅटेगरीमध्ये मोडतोय असा ह्या सर्वसामान्य लोकांना भासवून हे NGO ह्या लोकांची माती भडकवण्याचं जो काम करत आहेत ते कृपया तुम्ही थांबवा. अन्यथा हा पूर्ण सगळं जे आहे तुमच्यासमोर सत्य असेल ते तुम्ही मांडा, अन्यथा तुमची गाठ आमच्याशी असेल. मी NGOवाल्यांना एकच सांगेन की आपण गेली 25-30 वर्षाचा इतिहास बघितला तर आपल्याला माहिती असेल की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प झाले. मग तो एनरॉन असेल किंवा शिपिंग कुठला कॉर्पोरेटचा असेल, प्रत्येक गोष्टीला, किंवा आता येणारा हा अणुऊर्जा असेल आला तो आपल्या राजापूर तालुक्यामध्ये, किंवा आता हा येणारा ग्रीन रिफायनरी असेल, ह्या सगळ्या उद्योगधंद्याला हे NGOवाले एकच कागद घेऊन कंटिन्यू प्रत्येक वेळेला त्यांचं एकच पत्रक घेऊन ह्या रिफायनरी प्रकल्पाच्या तिथे गावागावात जिथे रिफायनरी प्रकल्प किंवा कुठला उद्योगधंदा येण्याचा विषय असेल त्यावेळेला ती कागदपत्रकं घेऊन तीच पत्रकं वर्षानुवर्ष छापून ठेवलेली आहेत. तीच घेऊन यात राजापूर आमच्या या बोळ्या बाबळ्या जनतेला हे माती भडकवण्याचं काम जे करतायत. तर मी त्यांना एक आव्हान करतो की जर तुम्ही सत्य असाल आणि तुम्ही जर सेटिंग बहादूर नसाल तर माझा तुम्हाला खुलं आव्हान आहे की तुम्ही आमच्याबरोबर या आणि विचाराची देवाणघेवाण करा. तुम्ही किती खरे आहात हे तुम्ही आम्हाला पटवून सांगा. आणि ज्या दिवशी तुम्ही आम्हाला असं वाटेल की तुम्ही योग्य असाल त्याच दिवशी आम्ही दोन्ही अध्यक्षाच्या वतीने मी सांगतोय की तुम्ही या आमच्याशी ह्या प्रकल्पासंदर्भात काय कुठे आपल्याला धोका आहे, काय होईल, काय करा हे तुम्ही येऊन आमच्या समोर विचाराची देवाणघेवाण करा. अन्यथा तुम्ही इथे तुम्हाला या प्रकल्पाला विरोध करण्याचा किंवा अंतर्गत कुठलंही कटकारस्थान करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही आणि तो करू नका. सुज्ञ जनता आहे आमची या राजापूर तालुक्याची. आता ह्याच्या पुढे तुमचे लाड खपवून घेणार नाही. RRPCL जगातील सर्वात मोठा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प. भारताच्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या फॉर्च्यून ग्लोबल 500 मधील प्रमुख तेल कंपन्या भारताच्या पश्चिम समुद्र तटावर महाराष्ट्र राज्यामध्ये जगातील सर्वात मोठा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यासाठी एकत्र आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेला, तसंच लोकमान्य टिळक आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ असलेला महाराष्ट्र सज्ज होत आहे नव्या रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल संकल्पाच्या उभारणीसाठी. 15,000 एकरांवर पसरलेल्या या RRPCLच्या प्रकल्पामध्ये 44 अब्ज US म्हणजेच 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून जागतिक दर्जाचा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प साकार होत आहे. या रिफायनरीचं काम 2025 पर्यंत पूर्ण होणार असून यामधून विविध श्रेणीच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांखेरीज युरो 6 तसंच उच्च आंतरराष्ट्रीय दर्जाची इंधनं प्राप्त होतील. या जागतिक दर्जाच्या रिफायनरीमध्ये सर्वोत्तम सुविधांचा वापर करून विविध प्रकारांमधील वेगवेगळ्या क्रूड ऑइल्सवर प्रक्रिया करण्यात येईल आणि इथं पेट्रोलियम इंधनं आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांची निर्मिती करण्यात येईल. उच्च कार्यक्षमतेसह सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी या प्रकल्पामध्ये अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करण्यात येईल. RRPCL हे आपल्या आधुनिक वेअरहाऊसिंग सुविधेमधून वेगवेगळ्या पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या पुरवठ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतील. RRPCL हे नाविन्यपूर्णता आणि विश्वसनीयता ह्या गोष्टींवर संपूर्ण लक्ष केंद्रित करतील. भारताच्या ऊर्जाविषयक गरजांची पूर्तता करून RRPCL हे रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रांमध्ये जागतिक लीडर म्हणून उदयास येतील. तसंच जागतिक दर्जाच्या अग्निशामक मापदंडांचं पालन करून आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध राहतील. रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रांमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीमुळे या भागातील रोजगाराला मोठी चालना मिळेल. उत्सर्जनाचे काटेकोरपणे नियंत्रण करणे आणि जलसंवर्धन उपाययोजना राबवणे अशा गोष्टींच्या अंमलबजावणीने हा रिफायनरी प्रकल्प सर्वोत्तम हरित प्रकल्पांपैकी एक असेल. RRPCL हे बांधकामादरम्यान 1,50,000पेक्षा अधिक लोकांना रोजगार देईल आणि प्रकल्पाची उभारणी झाल्यावर जवळपास 20,000 लोकांना थेट रोजगार देतील. तसंच ते लाखो लोकांसाठी उपजीविकेचं माध्यमही बनेल. RRPCL हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयुक्त ठरेल, मग ते काम असो वा घर, शहरी जीवन असो वा ग्रामीण. RRPCL हे वाहतुकीसाठी, स्वयंपाकासाठी आणि उद्योगांसाठी ऊर्जा उत्पादनं आणि आपल्या दैनंदिन गरजांसाठी पेट्रोकेमिकल उत्पादनं प्रदान करेल. विशेष म्हणजे या उत्पादनांचा आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दररोज वापर करत असतो. रिफायनरीसाठी लागणारं क्रूड ऑइल हे खोल समुद्रातील VLCCद्वारे किंवा अत्यंत मोठ्या क्रूड कॅरियर्सद्वारे प्राप्त करण्यात येतं आणि समुद्राखालील पाईपलाईनद्वारे ऑनशोअर क्रूड ऑइल स्टोरेज टर्मिनलवर स्थानांतरित करण्यात येतं. ह्यामध्ये त्या प्रदेशातील मासेमारी व्यवसायाला कोणताही अडथळा येत नसल्याची खात्री केली जाते. दीड हजार एकरावर पसरलेल्या क्रूड ऑइल टर्मिनलच्या आणि बंदराच्या सुविधेसह RRPCL सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी या प्रकल्पामध्ये उच्च कार्यक्षमतेसोबतच अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करेल. रिफायनरीमधून पेट्रोल, डिझेल, हवाई इंधन यासारख्या तयार उत्पादनांची पाईपलाईन, रेल्वेचे मालडबे आणि टँक ट्रक्स याद्वारे देशाच्या विविध भागांमध्ये वाहतूक करण्यात येईल. या भव्य प्रकल्पामुळे रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी, बंदर सुविधेचा विकास आणि नंतर हवाई वाहतूक सुविधा अशा गोष्टींचा विकास साधणं सहज शक्य होईल. रिफायनरीच्या उभारणीमुळे येथील मासेमारीवर किंवा कोणत्याही समुद्री कामांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही.
RRPCL हे जास्तीत जास्त जहाजं आणि बोटी सामावून घेण्यासाठी मासेमारी बंदरांच्या सामुग्रीत सुधारणा करणं, मासे हाताळण्याची क्षमता वाढवण्यासाठी कोल्ड स्टोरेज सुविधा स्थापन करणं, त्याचप्रमाणे मच्छीमारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यविषयक स्थितींमध्ये सुधारणा करणं अशा गोष्टींसाठी शासकीय मंडळांच्या सहाय्यानं मदत करेल. रिफायनरी प्रकल्पामुळे समुद्र किनाऱ्याच्या नजीकच्या विभागाचा एकंदर आर्थिक विकास झाल्यामुळे भव्य दिव्य असा सकारात्मक बदल घडून येईल, ज्यामुळे देशातील तसंच जगभरातील पर्यटक ह्या ठिकाणी आकर्षित होतील. समुद्री तटाचा कायापालट झाल्यामुळे आणि इथं वॉटर स्पोर्ट्स सारख्या खेळांच्या आगमनाने स्थानिक लोकांना व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. RRPCL हे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सर्व सुखसोयींनी युक्त अशी निवासी टाउनशिप विकसित करेल. या टाउनशिपमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स, शाळा, बँका, रुग्णालय, मनोरंजनाच्या सुविधा इत्यादी समाविष्ट असतील, ज्यामुळे स्थानिक लोकांसाठी आणि सेवा प्रदान करणाऱ्यांसाठी पुन्हा व्यवसायाच्या विविध संधी निर्माण होतील. RRPCL हे प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे त्या प्रकल्पबाधित परिवारांचं पुनर्वसन करतील. पुनर्वसनासाठी नेमून दिलेल्या ठिकाणी आवश्यक साधनसामग्री सुविधांचा विकास करून आणि संपादनानंतर त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना संधी निर्माण करून त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करतील. पुनर्वसन योजनांमध्ये बाधित परिवारांना मोकळ्या जागांसह घरं, रस्ते सुविधा, कम्युनिटी पार्क, कम्युनिटी हॉल्स, पंचायत भवन, खेळाची मैदानं, शाळा, फिरते दवाखाने आणि रुग्णालय यासारख्या मेडिकेअर सुविधा, पिण्याचं पाणी, स्वच्छता सुविधा, वीज, कौशल्य विकास केंद्र आणि तांत्रिक प्रशिक्षण संस्था, महिला सक्षमीकरण, दैनंदिन गरजांसाठी मार्केट्स, मनोरंजन सुविधा, प्रार्थना स्थळं, स्थानिक वाहतूक सेवा पुरवणं आणि प्रकल्पामध्ये आणि प्रकल्पाच्या सभोवताली इतर विविध स्थानिक विकास कामं करणं या गोष्टींचा समावेश असेल. RRPCL हे राज्य प्राधिकरणासोबत एकत्र मिळून रिफायनरी प्रकल्पाजवळ सर्वोत्तम सेवांनी सुसज्ज अशा उत्कृष्ट स्मार्ट सिटी करता इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती करेल. राज्य महामार्गांसह रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल आणि विविध पेट्रोकेमिकल आणि पॅकेजिंग उद्योगांच्या आगमनानं येथील आर्थिक वातावरणाला नवसंजीवनी मिळेल, ज्यामुळे येथील प्रत्येकाचा फायदा होईल, ज्यामध्ये व्यापारी, उत्पादक तसेच लाखो उपभोक्ते यांचा समावेश असेल.
RRPCLच्या प्रकल्पामुळे साधन सामग्रीच्या विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल आणि ह्या प्रकल्पामुळे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, रुंद रस्ते, रेल्वे, बँका, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, मनोरंजन सुविधा आणि इतर विविध सार्वजनिक सुविधांचं आगमन झाल्यामुळे शहराचा चेहरा मोहराच बदलून जाईल. ह्या अभूतपूर्व आणि भव्य दिव्य प्रकल्पामुळे या संपूर्ण विभागातील सामाजिक आणि आर्थिक विकासावर मोठा सकारात्मक परिणाम होईल. त्याचप्रमाणे लाखो लोकांच्या जीवनशैलीमध्ये लक्षणीय अशी वृद्धी होईल.